तर काल आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि डीमार्टमधून भरपूर सारा असं सामान वगैरे घेऊन आलो होतो, भरपूर कपडे आणि बाकीचं घरातलं किराणा माल पण. तर ते ठेवण्याआधी मी बोलले दळण करून घेते, कारण की पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये जाणार आहे, म्हणजे सामान भरण्यामध्ये आणि दळण करण्यामध्ये. आणि एवढ्या साऱ्या गोण्या भरून आम्ही सामान घेऊन आलतो. तर हे बघा केवढं सामान असं घेऊन आलो आहे आम्ही. समृद्धी आणि माझ्यासाठी सेम सँडल घेतलं, त्याच्यानंतर किराणा वगैरे भरपूर आहे आणि कपडे वगैरे भरपूर असं काय काय सामान आम्ही असं घेऊन आलो होतो. आणि पूर्ण असं हॉल हा भरलेला, म्हणजे सामान ठेवायला पण जागा नव्हती रात्री, असं एवढं पूर्ण सामान घेऊन आलो होतो. त्यानंतर सगळं वेगवेगळं करून ठेवलं, म्हणजे की मसाले वगैरे वेगळे, त्याच्यानंतर बिस्किटं खाण्याचे वगैरे सामान, असं वेगवेगळं सगळं सामान करून ठेवलं. त्याच्यानंतर एक एक बरणी आणून बरणीमध्ये भरून ठेवलं. त्याच्यानंतर जे राहिलेलं सामान आहे ते असं वेगळ्या मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं. आणि समृद्धी बोलली मी ट्रान्झॅक्शन करून दाखवते की हे सगळं सामान. म्हटलं ते ट्रान्झॅक्शनने नाही होत बाळा, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि दिवस अख्खा पूर्ण ह्याच्यामध्येच गेला आज. आणि ह्या दोघांचं बघा काय चाललं आहे, काम करून दमले आहेत, त्याच्यामुळे आता मोबाईल बघत बसलेत. मोबाईल बघितल्यानंतर परत समृद्धीने मला थोडीशी हेल्प केली. मी ज्या अगरबत्त्या घेऊन आले होते त्या अगरबत्त्या अशा डब्यामध्ये भरून ठेवल्या. आणि नंतर रात्री ते एका फ्रेंडच्या बड्डेला गेले होते, तर तिथून माझ्यासाठी केक, समोसे आणि चॉकलेट वगैरे घेऊन आलेत. आणि केक असेल तर साई बघा माझ्यासाठी घेऊन आलता, तरी पण परत खात बसला नाही. चिप्स वगैरे घेऊन आले होते, समोसा घेऊन आले होते माझ्यासाठी, पण मी तर जेवण झालेलं माझं. तर आणि बड्डेला गेले होते, तिथून त्यांना हे रिटर्न गिफ्ट असं भेटलेलं, पेन्सिल अशा. आणि मस्त अशा समृद्धी आणि साईला रिटर्न गिफ्ट भेटल्यामुळे